दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा एक महामंत्र आहे. असा महामंत्र की ज्याच्या समोर गायत्री मंत्र सुद्धा लहान वाटतो. अर्थात गायत्री मंत्रात जितक्या देवता वास करतात त्याहूनही अधिक असीम दैवी शक्ती या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरामध्ये वास करते. हे सांगणं सुद्धा अपूर्णच ठरतं. मग जरा विचार करा, या महामंत्राची व्याप्ती किती असेल. आता मी तुम्हाला हे अगदी सोप्या पद्धतीने सांगतो. श्रीपाद स्वामींनी टेंबे स्वामींना जे दिव्य स्वरूप दाखवलं तेच स्वरूप या महामंत्रामध्ये प्रकट होतो. लहान तोंडी मोठा घास घेणं योग्य नाही, तरीही गुरुकृपेने हे धाडस करत आहे. पहिला दिगंबरा तो तत्वगुणाचा, निर्गुणातून सुरू होणारा सूक्ष्म जगताचा प्रवास दर्शवतो. दुसरा दिगंबरा तो आपल्या शरीरात वसणाऱ्या श्री दत्तांचा अनुभव आहे, जिथे श्रीपाद वल्लभ स्वतः निवास करतात. आणि तिसरा दिगंबरा तो सगुण स्वरूपाचा, ब्रह्मांड नायकाचा दर्शक आहे. हीच ती त्रिसूत्री, निर्गुण ते सूक्ष्म, सूक्ष्म ते सगुण आणि सगुण ते ब्रह्मांड. श्री दत्तांनी विष्णू स्वरूपात गया क्षेत्री पहिले पाऊल टाकले आणि पिठापुरात श्रीपाद वल्लभ म्हणून अवतार घेतला. श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती स्वामी आणि स्वामी समर्थ महाराज या तिन्ही स्वरूपांतून दत्ततत्वाचा सूक्ष्म ते सगुण प्रवास प्रकट होतो. या कृपेमुळे माझ्यासारख्या पामरालाही त्या दैवी अनुभवाची एक झलक मिळाली. हे शरीर धन्य झालं. प्रत्येक साधकाला जसा अनुभव येतो तसा तो अर्थ लावतो. पण एक गोष्ट नक्की, जर पहिल्या दिगंबरानेच संपूर्ण आकाश आणि आकाशातील सर्व सगुण गोष्टी व्यापल्या तर उरतं काय? मग दुसरा किंवा तिसरा दिगंबरा कशासाठी? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो आणि मी इथे त्या विचारांचाच आदर करून बोलत आहे. जसं वामन अवतारात 3 पावलं घेतली गेली, तसं इथेही त्या त्रिसूत्रीचं गूढ दडलं आहे. श्री दत्त होते, श्री दत्त आहेत आणि हे ब्रह्मांड जरी नष्ट झालं तरीही श्री दत्त असणारच, यात कुठलीही शंका नाही. म्हणून ते चिरंजीव आहेत. मला जे सूक्ष्म ज्ञान प्राप्त झालं आहे ते अत्यंत आध्यात्मिक आणि गूढतेने परिपूर्ण आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्रात संपूर्ण दत्ततत्व सामावलेलं आहे. अवधूत चिंतन गुरुदेव श्री दत्त या एका वाक्यात संपूर्ण अनुभव सामावलेला आहे. जर तुम्हाला श्री दत्त आणि त्यांच्या दैवी शक्तींबद्दल आणखी जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन गुरुदेव श्री दत्त.